भक्त प्रल्हाद त्यांनी सांगितलेल्या भागवत धर्माचं सार आणि त्यांच्यासाठी भगवान नरसिंह कसे प्रगट झाले याची कथा थोडक्यात आपण बघूयात. वराह भगवंतानं हिरण्याक्षाला मारलं. त्याचा राग हिरण्यकश्यपूच्या मनामध्ये होता. त्यामुळे असुरांना बोलावून त्यानं भगवान विष्णू विरोधी भाषण दिलं. तो म्हणाला की हा विष्णू काय आता पहिल्यासारखा राहिलेला नाहीये. हा विष्णू मुळात शुद्ध तेजोरूप असूनही आता मायेनं वराहासारखी रूपे धारण करू लागलाय. त्यानं आपला स्वभाव सोडलेला आहे. लहान मुलाप्रमाणे जो त्याची सेवा करील त्याच्या बाजूनं तो झुकतो. त्या विष्णूचं चित्त काही स्थिर राहिलेलं नाही. आता मी माझ्या त्रिशूळानं त्याचा गळा छाटून टाकतो. त्याच्या रक्ताच्या धारेनं माझ्या भावाचं मी तर्पण करतो. तेव्हाच माझ्या हृदयातील सगळा राग शांत होईल. झाडाचं मूळ तोडल्यावर फांद्या आपोआप सुकतात, तसं तो मायावी विष्णू, तो शत्रू नष्ट झाल्यावर सर्व देव आपोआप निष्प्रभ होतील. त्यांचं जीवन हा विष्णू आहे. म्हणून हे असुरांनो, तुम्ही आता पृथ्वीवर जा. तेथे ब्राह्मण क्षत्रिय यांचं वर्चस्व आहे. तेथे जे लोक तपश्चर्या करतात, यज्ञ स्वाध्याय व्रत दान ही शुभकर्म करतात, त्या सर्वांना तुम्ही मारून टाका. यत्र यत्र द्विजा गावो वेदा वर्णाश्रम क्रिया तम तम जनपदम यात संदीपयत वृश्चत. ज्या प्रदेशामध्ये ब्राह्मण गायी वेद वर्णाश्रम धर्म यांना महत्व असेल त्यावर धाडी घाला. ते सगळं तुम्ही जाळून टाका, उजाड करा, असा आदेश हिरण्यकश्यपूनं असुरांना दिला. आणि या आज्ञेमुळं सगळीकडे भयंकर आतंक पसरला. इंद्राप्रमाणे सगळीकडे एकछत्री आधिपत्य स्थापित करण्याचा त्यांचा डाव होता, त्यांची महत्वाकांक्षा होती. त्यांना अगदी झपाटून टाकलेलं होतं. हिरण्यकश्यपूनं मंदराचलाच्या एका दरीत जाऊन पायाच्या अंगठ्यावर उभं राहून हात उंच उभारून आकाशामध्ये दृष्टी लावून पुष्कळ उग्र तप केलं. तपश्चर्येची आग धुरासह त्याच्या डोक्यातनं बाहेर पडू लागली. चारही दिशांना पसरली. तीनही लोकांना ती जाळू लागली. त्या भयानं सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले. देवांचं निवेदन ऐकून ब्रह्मदेव ऋषी भृगू दक्ष अशा प्रजापतींसह हिरण्यकश्यपूकडे गेले. तुझी तपश्चर्या सिद्ध झालीये, तुला हवा तो वर माग. ब्रह्मदेवांनी त्याच्यावर पाणी शिंपडलं. त्यामुळं त्याचं शरीर वज्रासमान तेजस्वी झालं. त्यानं ब्रह्मदेवाची परब्रह्म स्वरूपामध्ये स्तुती केली. आपला संकल्प सांगितला, वर मागितला की हे प्रभो, मला दिवसा रात्री देव दैत्य नाग मनुष्य पशु पक्षी अशा कोणापासून कोणत्याही शस्त्र अस्त्राने पृथ्वीवर आकाशात मरण येऊच देऊ नकोस. या त्रिभुवनामध्ये एक छत्री साम्राज्य सर्वश्रेष्ठ ऐश्वर्य मला मिळावं, हा वर त्यानं मागितला. आता हे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, बाबा रे, तू जे काही मागतोयस ना ते जीवांना अत्यंत दुर्लभ आहे. तरीही मी तुला सर्व वर देतो. तथास्तु म्हणून ब्रह्मदेव अंतर्धान पावले. एवढं तप करून देखील हिरण्यकश्यपूचं चित्त काही शुद्ध झालेलं नव्हतं. आसुरी महत्वाकांक्षा प्रचंड होती. वर मिळताच आपल्या भावाच्या वधाचा सूड घेण्यास त्यानं प्रारंभ केला. देव मानव विद्याधर गंधर्व भूत पिशाच्य सर्व योनीतल्या राजांना त्यानं जिंकून घेतलं. त्यांचे अधिकार हिरावून घेतले. इंद्राच्या वैजयंत प्रासादात आपलं निवासस्थान केलं. स्वर्गातले सर्व भोग भोगू लागला. त्यानं सनातन शास्त्र मर्यादा नष्ट केल्या. एवढा भोग भोगूनही त्याच्या इंद्रियांची काही तृप्ती झाली नाही. त्यामुळे त्रस्त देवतांनी भगवंताची करुणा भाकली आणि त्यावेळेला एक घन गंभीर अशी आकाशवाणी झाली. यदा देवेषु वेदेषु
गोषु विप्रेषु साधुषु धर्मे मयि च विद्वेष सवा आशु विनश्यती. ज्यावेळी देवदेवता, वेद, गोमाता, तपस्वी ब्राह्मण, साधू, संत, शाश्वत धर्म यांच्यावर द्वेषमूलक अत्याचार होतो, ईश्वराचा विद्वेष कोणी करतो, ज्याकडून तो होतो त्याचा शीघ्र विनाश अवश्य होतो. ज्यावेळी महात्मा प्रल्हादावर स्वतःचा पुत्र असून देखील हा हिरण्यकश्यपू अत्याचार करेल, तेव्हा अमरत्वाचा वर असला तरी मी त्याचा वध करील. हिरण्यकश्यपूला 4 मुलं होती. राग, अनुराग, सौराग आणि प्रल्हाद. प्रल्हाद अतिशय सात्विक होता. वर्णनच असेल, ब्रह्मण्य, शीलसंपन्न, सत्यसंधो जितेंद्रियाः, आत्मवत्, सर्वभूतानां एकः प्रियसुरुत्तमाः. आपलं देहभान विसरून भगवंतांच्या स्मरणामध्ये भक्त प्रल्हाद राहत असत. प्रल्हादांची ही भक्ती सहन न झाल्यामुळे हिरण्यकश्यपूने अनेक प्रयत्न करून त्यांच्या भक्तीमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यांना गुरुकुलात पाठवलं. आता कधी ते घरी आल्यावर त्यांना शिक्षणाविषयी हिरण्यकश्यपू विचारायचा. तेव्हा प्रल्हाद आपल्या वडिलांना म्हणायचे, बाबा, ज्या संसारामध्ये मी माझं या कल्पनेच्या आहारी जाऊन लोक सतत उद्विग्न होतात, त्या सांसारिक जीवनाचा परित्याग करून आपण वनामध्ये जावं आणि तिथे श्रीहरीचा अनन्य भावानं स्वीकार करावा, त्याला शरण जावं. यातच माणसाचं खरं हित आहे. तर या उत्तरानं संतापून हिरण्यकश्यपूनं त्यांना परत गुरुकुलामध्ये पाठवलं. प्रल्हादांना नीट शिक्षण द्यावं म्हणून त्याचे अध्यापक दैत्यगुरु शुक्राचार्यांचे 2 पुत्र षंड आणि अमर्क यांना तशी ताकीद त्यांनी दिली. प्रल्हाद परत घरी आले आणि हिरण्यकश्यपूनं परत शिक्षणाबद्दल विचारलं. तेव्हा भक्त प्रल्हादांनी नवविधा भक्तीचं महात्म्य वडिलांना सांगितलं. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, अशी नवधा भक्ती त्यांनी सांगितली. आणि या नवधा भक्तीच्या प्रभावानं भक्त ज्ञानी होतो. ज्ञान जन्माला येतं त्याच्या ठिकाणी. भक्ताचं शेवटी आत्मनिवेदन होतं. ही नवविधा प्रकारे केली जाणारी अतिशय विलक्षण अशी भक्ती आहे. ती ज्याच्या योगे माणसाच्या ठिकाणी उत्पन्न होते तेच शिक्षण अतिशय उत्तम आहे असं मला वाटतं. प्रल्हाद म्हणाले, हिरण्यकश्यपूनं अध्यापकाकडे चौकशी केली, हे कशा पद्धतीचं शिक्षण आहे? अर्थात ते म्हणाले की आता आमचा काहीच दोष नाहीये, कारण मुळामध्येच याची बुद्धी अतिशय शुद्ध आहे, स्वाभाविक आहे, हा असाच आहे. आपल्या काकाचा वध करणाऱ्या विष्णूची आराधना करणाऱ्या याला कुठल्या तरी उपायानं ठार मारा, अशी हिरण्यकश्यपूनं सेवकांना आज्ञा केली. आणि त्यानुसार अनेक अत्याचार भक्त प्रल्हादांवर झाले. त्यांच्यावर शूलप्रहार केले, हत्तीच्या पायाखाली दिलं, विषारी सापाचा दंश करवला, अभिचार प्रयोग केला, शंभासुराकडून मायावी प्रयोग झाले, आगीमध्ये लोटलं, समुद्रामध्ये फेकून दिलं, उंच पर्वतावरून खाली फेकलं. तरीही भक्त प्रल्हाद सर्व संकटातून वाचले. हे बघून याच्यामध्ये अपार शक्ती प्रगट झालेली आहे हे हिरण्यकश्यपूला पटलं. याच्या विरोधापायी माझाच मृत्यू होईल की काय असं हिरण्यकश्यपूला आता वाटू लागलं होतं. प्रल्हादांच्या अमरत्वाची त्यांना शंका आली. मग वरुण पाशामध्ये बांधून प्रल्हादांना गुरुकुलामध्ये त्यानं पाठवलं. हिरण्यकश्यपूनं गुरुकुलातील आचार्यांना सांगितलं की प्रल्हादाला राज्यकर्त्याला आवश्यक असं जे काही शिक्षण आहे ना ते आता तुम्ही द्या. धर्म, अर्थ, काम याचं शिक्षण मग सुरू झालं. एक दिवस
आचार्य सुट्टीवर गेलेले असताना प्रल्हादांनी आपल्या वर्गबंधूंना एकत्र बसवून भागवत धर्माचा उपदेश केला. प्रल्हाद म्हणाले, जगात मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ आहे. तो परमात्म्याची प्राप्ती करून देणारा आहे, पण केव्हाही नाहीसा होणार आहे. म्हणून शहाण्यानं लहानपणीच भगवंताची प्राप्ती करून देणाऱ्या साधनांचं अनुष्ठान करायला पाहिजे. बुद्धिमान पुरुषानं मृत्यूपूर्वीच आपल्या कल्याणासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. माणसाचं आयुष्य हे कसं वाया जातं बघा. मुग्धस्य बाले कौमारे क्रीडतो याति विंशतीः जरया ग्रस्त देहस्य यात्य कल्पस्य विंशतीः. बालपणी माणसाला ज्ञान नसतं. कुमार अवस्था खेळण्यात जाते आणि अशी 20 वर्ष निघून जातात. बघता बघता म्हातारपण येतं आणि शेवटच्या 20 वर्षात अंगामध्ये शक्ती राहत नाही. नेमकं काय चाललंय हेच कळत नाही. त्यामुळे प्रल्हाद असं म्हणाले की भगवंताला आपण शरण गेलं पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे अल्प वयामध्येच. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी म्हणतात ना, या नरदेहाचे उचित काही करावे आत्महित, यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे. प्रल्हाद मित्रांना म्हणाले, तुम्ही आसुरी प्रवृत्तींचा त्याग करा, सर्व जीवांशी मैत्री करा, त्यांच्यावर दया करा, प्रेम करा. यामुळे भगवान नारायण तुमच्यावर प्रसन्न होतील. आता हा सगळा विलक्षण उपदेश ऐकून त्या मुलांना अपूर्व वाटलं. हे ज्ञान प्रल्हादांना कसं लाभलं, कुठून मिळालं, त्यांनी विचारलं त्यांना. त्यावेळी प्रल्हाद म्हणाले, हे ज्ञान म्हणजेच विशुद्ध भागवत धर्म आहे आणि मला हे नारदांपासून प्राप्त झालेलं आहे. ज्ञानम तदेतत् अमलम दुर्वापमाह नारायणो नरसख किल नारदाय. या निर्मळ कष्टानं प्राप्त होणाऱ्या ज्ञानाला सर्वप्रथम भगवान नारायणांनी नारदांना सांगितलं आणि सद्गुरु नारदांकडून ते मला प्राप्त झालं. श्रुतमे तन्मया पूर्वज्ञानम विज्ञान संयुतम धर्मम भागवतम शुद्धम नारदा देवदर्शनात. हे विज्ञानानं युक्त शुद्ध भागवत धर्म नावाचं ज्ञान पूर्व काळात मी भगवंताचं दर्शन करून देणाऱ्या नारदांच्या मुखातनं ऐकलंय. त्यावेळेला मुलं म्हणाली, प्रल्हादा, हे नारद तुला कुठे भेटले? कारण तुला राजवाडा आणि गुरुकुल इथंच आम्ही बघितलंय. हे षंड, अमर्क हे 2 आपले गुरुपुत्र आहेत. त्यांच्याकडनं आपण शिकतो, गुरु म्हणून त्यांना आपण ओळखतो. यांना सोडून तू कुठे गेला होतास? राजवाड्यात राहणाऱ्या आपल्यासारख्यांचा महापुरुषांशी संबंध येणं हे किती कठीण आहे. मग आम्हाला विश्वास वाटेल असं तू बोल. तेव्हा प्रल्हाद म्हणाले की माझे वडील मंदार पर्वतावर तपाला गेलेले असताना देवांनी त्यांच्या राजधानीवर आक्रमण केलं होतं. आता सारे असुर पळून गेले. त्यावेळी इंद्रानं माझी आई कयाधू हिला अटक केली. इंद्र माझ्या आईला नेत असताना वाटेमध्ये नारद भेटले. नारदांनी माझ्या आईला इंद्राला बंधनातनं मुक्त करायला सांगितलं. त्यावेळेस इंद्र म्हणाले, सध्या ही गर्भवती आहे, पण हिला मुलगा झाल्यावर हिला मी ठार मारेन आणि सोडून देईल. तेव्हा नारदांनी, हिच्या गर्भामध्ये महाभागवत आहे बाबा, हिला मारू नकोस, सोडून दे असं सांगितल्यावर इंद्रानं सन्मानानं तिला सोडलं. देवर्षी नारद आईला घेऊन आश्रमामध्ये घेऊन गेले आणि भागवत धर्माचा उपदेश तिला केला. तो उपदेश त्यांची दृष्टी गर्भातल्या माझ्यावर असे. ते ऐकलेले ज्ञान पुढे माझी आई विसरली, पण सद्गुरु नारदांच्या कृपेनं आज देखील ते ज्ञान माझ्या स्मृतीमध्ये आहे. प्रल्हाद पुढे त्यांच्या मित्रांना म्हणाले, मित्रांनो, ज्याप्रमाणे काळाच्या चौकटीत सगळी माया आहे, काळामुळेच झाडांना फळं लागतात,
फांदीवर ते राहतात, वाढतात, पिकतात, नष्ट होतात. तसं आपलं शरीर जन्माला येतं. जीवाला आपल्या अस्तित्वाची जाणीव राहते. शरीराची वाढ होते, त्याच्यामध्ये बदल होतात. शरीराचा क्षय होत जातो आणि शेवटी त्याला मृत्यू येतो. पण हे 6 भाव विकार आत्म्याचे नसतात बरं का. आत्मतत्व हे नित्य आहे, अविनाशी आहे, शुद्ध आहे, एकच एक आहे. तेच क्षेत्रज्ञ आहे, तेच आश्रय आहे, निर्विकार आहे, स्वयं प्रकाशित आहे. तेच सर्वांचं कारण आहे, ते व्यापक आहे, असंग आहे. याच शरीरातच ब्रह्म साक्षात्कार होतो. याच शरीरात. जसा दगडात लपलेलं सोनं काढण्याची युक्ती ज्या सुवर्णकाराला माहिती असते, तो काय करतो, बरोबर ते सोनं मिळवतो. स्वर्णम यथा ग्रावसु हेमकार क्षेत्रेषु योगैस्तदभिज्ञ आपनुयात. तसं आध्यात्मिक तत्व जाणणारा पुरुष आत्मप्राप्तीच्या उपायानं या शरीररूपी क्षेत्रातच ब्रह्मसाक्षात्कार करून घेतो. क्षेत्रेषु देहेषु तथात्मयोगैरध्यात्मविद ब्रह्मगतीं लभेत. भगवंतात ज्या योगे प्रेम उत्पन्न होते तोच उपाय श्रेष्ठ आहे. यदीश्वरे भगवती यथा येरेंजसा रती. मग ते प्रेम उत्पन्न कसं होईल, काय ती अंतरंग साधना आहे? प्रल्हादाने त्यांना समजून सांगितलं. गुरुभक्ती, सेवा, जे मिळेल ते भगवंताला समर्पित करणं, भागवत प्रेमी भक्तांची भगवंताची आराधना करणं, त्यांच्या कथेमध्ये श्रद्धा ठेवून त्यांच्या लीला, त्यांच्या नामाचं कीर्तन करणं, त्यांच्या चरण कमलांचं ध्यान करणं, त्यांची मंदिरं, त्यांच्या मूर्ती, त्याचं दर्शन करणं. सर्व शक्तिमान भगवान सर्व प्राण्यांच्या अंतर्यामी राहतात असा भाव ठेवणं, हाच मार्ग आहे. याद्वारे यथाशक्ती सर्व प्राण्यांच्या इच्छांना पूर्ण करणं, हृदयापासून त्यांचा सन्मान करणं. यामुळेच भगवंतामध्ये स्वाभाविक प्रेम उत्पन्न होतो. शिवाय काम, क्रोध हे जे काही सगळे विकार आहेत, याच्यावर विजय मिळून जे लोक साधना भक्ती करतात त्यांना वासुदेवांच्या चरणांप्रती अनन्य प्रेम उत्पन्न होतं. प्रल्हादांचा हा उपदेश ऐकून त्या मित्रांची बुद्धीच पालटली आणि हिरण्यकश्यपूला हे कळालं. तो स्वतः प्रल्हादांना ठार करायला निघाला. घरी आलेल्या प्रल्हादांची कठोर शब्दामध्ये हिरण्यकश्यपूनं निर्भर्त्सना केली. हिरण्यकश्यपू त्यांना म्हणाला, अरे कुलांगारा, माझी आज्ञा मोडण्याचं साहस कोणामध्येच नाहीये. तू कोणाच्या बळावरती मोडतोयस? त्यावेळेला प्रल्हाद म्हणाले, सर्व बलवंतांचा बल असा जो परमात्मा, मी त्याची भक्ती करतो, मी त्याचा भक्त आहे, तोच जगाचा एकमेव स्वामी आहे. हिरण्यकश्यपूला भयंकर राग आला. तो म्हणाला, अरे मीच त्रिभुवनाचा स्वामी आहे प्रल्हादा. अरे कोण आहे तो तुझा विष्णू भगवंत? तो सर्वत्र आहे असं म्हणतोस, मग या स्तंभामध्ये आहे का? का दिसत नाहीये? स्तंभे कस्मान्न दृश्यते. प्रल्हाद म्हणाले, कोण म्हणालं या स्तंभात नाहीये? त्या आहेत, चराचरात व्याप्त आहे, स्तंभात देखील आहेत. हिरण्यकश्यपूला भयंकर राग आला. तुझं मस्तक आत्ताच मी उडवतो, बघतो तुझा हरी तुला कसं वाचवतो ते. असं म्हणून त्यानं उडी मारली आणि खांबावर मुष्टी प्रहार केला. त्याच क्षणी त्या खांबातनं भयंकर आवाज आला आणि त्या आवाजानं हिरण्यकश्यपू देखील क्षणभर घाबरला. त्या खांबातून भगवान नरसिंह प्रगट झाले. हिरण्यकश्यपूनं गदेनं त्यांच्यावर प्रहार केला, तर त्यांनी गदे सकट त्याला मुठीमध्ये पकडलं. त्यानं सुटून परत तलवारीनं वार केला. त्यावेळी भगवान नरसिंहांनी त्या सभेच्या दारात त्याला मांडीवर घेतलं. आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याची छाती फाडून त्याला ठार केलं. भगवंताचं ते भयंकर रूप, तो आवेश, हे सगळे बघत होते. इथले देवता सगळेजण जमलेले, ते राक्षस असुर सगळे घाबरले.
देवांनी लांबूनच त्यांची स्तुती केली. नतोऽस्म्यनंताय दुरंत शक्तये विचित्र वीर्याय पवित्र कर्मणे विश्वस्य सर्वं स्थिती संयमान गुणे स्वलीलया संधते अव्ययात्मने. नरसिंह भगवंताचं रूप, क्रोध अत्यंत भयंकर होता. त्यांच्या आयाळीच्या फटक्यानं देवतांची विमानं उद्ध्वस्त झाली. सिंह गर्जनेनं आसमंत हादरून गेलं. पायांच्या आघातांनी भूमी डळमळू लागली. तेजानं डोळे दिपले. त्यांचा क्रोध शांत करण्यासाठी सर्वांनी स्तुती केली, तरीही ते शांत झाले नाहीत. ब्रह्मदेव, रुद्र घाबरू लागले. भगवती लक्ष्मीला देवांनी प्रार्थना केली, तरी ती देखील आपल्या पतीचा असा अवतार बघून जाण्यास धसेना. शेवटी ब्रह्मदेवांनी प्रल्हादांनाच हळूच विनंती केली. म्हणून ते त्यांच्या जवळ गेले, साष्टांग प्रणाम केला. हात जोडून ते उभे राहिले. त्यांना बघताच भगवंतांच्या हृदयामध्ये करुणा उसळून आली. भगवंतांनी प्रल्हादांच्या डोक्यावर आपले हात ठेवले, त्यांच्यावर कृपा केली आणि त्याच क्षणी प्रल्हादांना परमात्म स्वरूपाचा साक्षात्कार झाला. त्यांचं सर्व शरीर पुलकित झालं. हृदयामध्ये प्रेमधारा, डोळ्यातनं आनंदाचे अश्रू वाहू लागले. अनिमेष नेत्रांनी ते भगवंतांना बघत होते. भाव समाधीत एकाग्र होऊन त्यांनी त्यांची स्तुती केली. शेवटी भगवंत प्रल्हादांना म्हणाले, प्रल्हाद, भद्रम ते प्रीतोहम ते असुरोत्तम वरम वृष्णीष्वाभिमतम कामपुरोस्म्यहम नृणाम. हे बाळ प्रल्हादा, तुझं कल्याण असो. हे दैत्यश्रेष्ठा, तुझ्यावर मी प्रसन्न झालोय बरं का. तुझी जी काही इच्छा असेल ना ती माग, मी पूर्ण करतो. मी मनुष्यांच्या इच्छा पूर्ण करणार आहे, तुझी करीनच. त्यावेळेला प्रल्हादांनी भगवंतांना काय मागावं? भगवंता, माझ्या हृदयामध्ये कोणतीही कामना अंकुरित होऊ नये, हाच वर मी आपल्याला मागतो. माझ्या पित्याला आपण सद्गती द्या. प्रल्हादांनी वडिलांची अंत्येष्टी केली. त्यांचा राज्याभिषेक झाला. असुर वंशातील अशा थोर विष्णू भक्ताच्या चरणी मी वंदन करतो. भगवान नरसिंह की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय.